पुढची बातमी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला पूर्ण दिलासा मिळालेला नाही। कोल्हापूर कोर्टामध्ये काल जामीन अर्जावरती सुनावणी झाली आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरच्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज आहे की नाही या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी तपासासाठी कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडे जमा केलाय। त्याचसोबत कोरटकरला ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भात कोर्टाला विनंती केली आहे। सरकारी वकिलांनी प्रत्यक्ष सुनावणीला कोरटकर उपस्थित असावा अशी मागणी केली आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, काय मागणी केली जाते? थोड्याच वेळात सुनावणी सुरू होईल, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेल्या प्रशांत कोरटकर यांना आपला मोबाईल आणि सिम कार्ड आहे ते पोलिसांकडे जमा केलं। मात्र हे जमा करत असताना ते इरेज केलं, पूर्ण डेटा आहे तो त्याच्यातला डिलीट केला आणि त्याच्यामुळे तो जर डेटा आपल्याला पुन्हा एकदा जर घ्यायचा असेल तर प्रशांत कोरटकर हा प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच सुनावणीसाठी प्रशांत कोरटकरला या ठिकाणी उपस्थित राहा संदर्भातली जी विनंती आहे ती करण्यात आलेली आहे। याच संदर्भात कोर्ट काय नेमकं आज निर्णय देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण काल या संदर्भातला युक्तिवाद झाला। आरोपीचे वकील असतील त्याचबरोबर सरकारी वकील असतील यांनी युक्तिवाद केला। याच्यानंतर जर आपण बघितलं तर जामीन अर्जावर देखील या ठिकाणी सुनावणी होणार आहे, कारण एका बाजूला प्रत्यक्ष हजर राहायचं की नाही याच्या संदर्भातला जे काही सूचना असतील त्या कोर्ट देईल आणि दुसऱ्या बाजूला आज अंतरिम जामीन आहे तो प्रशांत कोरटकर याचा संपणार आहे। त्यामुळे या संदर्भात देखील सुनावणी आहे ती होणार आहे। त्यामुळे या दोन्हीकडे लक्ष लागलेलं आहे, कारण खरं तर जर प्रशांत कोरटकर आधी आपल्याला माहिती आहे की म्हटला होता की हा माझा आवाजच नाही, माझा नंबर वापरला, अशा पद्धतीचा त्यानं कांगावा केला होता। मात्र ज्यावेळी कोर्टाकडे मोबाईल जमा करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र त्यानं तो डेटा डिलीट केला, तो पूर्णपणे इरेज केला। तो जर रिकव्हर करायचा असेल तर प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे, कोर्टानं काही सूचना करणं हे गरजेचं आहे। अशा पद्धतीची विनंती कोल्हापूर पोलिसांनी केली, कारण वेगवेगळ्या कलमांतर्गत या ठिकाणी गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। धार्मिक तेढ पसरवणे, त्याचबरोबर महापुरुषांचा अवमान करणे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, असे वेगवेगळे कलम आहेत ती लावलेली आहेत। त्यामुळे प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहावं अशा पद्धतीची विनंती आहे ती कोर्टाकडे पोलिसांनी केलेली आहे। कोर्ट या संदर्भातला निर्णय काय देतं हेच पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, आणि या संदर्भातले अपडेट विजय घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।